सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा या निर्लज्ज आरोग्य विभागाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काल सोनम डोंगरे या गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. मनसेकडून आता आंदोलन छेडलं जात आहे. गजानन काळे आपल्याबरोबर. सर, काय म्हणाल? काल महिलेचा मृत्यू झाला होता, अनेक अशी प्रकरणं झालेली आहेत. नाही, मला प्रचंड आश्चर्य वाटते. काल नवी मुंबई महानगरपालिकेचा विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग याच्याकडून 2 घटना ह्या नवी मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. नेरूळ LP अत्यंत वर्दळीचं ठिकाण, तिथे 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनी येतात आणि त्यांना चक्क विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना विजेचा धक्क्यामुळे आज त्या दोघी फोर्टिस हॉस्पिटलला अत्यंत गंभीर स्वरूपात आहे. दुसरी घटना ऐरोली येथल्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात सोनम डोंगरे आणि मिश्रा नावाची आमची 8 महिन्याची गर्भवती महिला भगिनी, हिला चुकीच्या इंजेक्शन्समुळे किंवा इंजेक्शनच्या झालेल्या दुष्परिणामामुळे सोनम डोंगरे यांचा मृत्यू होता आणि त्यांचं बाळ दगावलं जातं. मिश्रा नावाची जी आमची भगिनी आहे ती आता फोर्टिस हॉस्पिटलला अत्यंत गंभीर स्वरूपात व्हेंटिलेटरवर आहे. ह्या दोनही गोष्टींचा जाब विचारायला आम्ही आयुक्तांकडे येत होतो. मला उदय खांडेकर ह्या इसमांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं 17 मार्च 2026ला प्रतीक्षा उदय खांडेकर ह्या त्यांच्या पत्नीला 8 महिन्याची गर्भवती असताना त्याच राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे नेलं असताना सेम इंजेक्शन दिलं गेलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, त्यांचं बाळ दगावलं. ह्या पद्धतीच्या घटना नवी मुंबईत घडत आहेत आणि 17 मार्चला जर आपल्याला कल्पना आहे की या पद्धतीची घटना घडली तर मग ते डेक्सा नावाचं इंजेक्शन का दिलं जाते पुढे, त्याचे प्रयोग का केले जात आहेत, याच्या मागे कुठली फार्मा कंपनी आहे, आपण करोडोचे इंजेक्शन्स घेऊन ठेवले आहेत का, की कुणाच्या दबावामुळे महापालिका आयुक्त हे इंजेक्शन जर दुष्परिणाम होतो आहे तरी आमच्या माता भगिनींना आणि ज्याने अजून जग बघितलं नाही त्या बाळांना देण्याचा प्रयत्न होतो आहे. याचा जाब आयुक्तांनी विचारला पाहिजे. जर आयुक्त विचारणार नसतील तर आपण तात्काळ राजीनामा द्या. इथल्या सत्ताधाऱ्यांनाही मला विचारायचं आहे, गेली 2 दिवस या घटना घडत आहेत. इथले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण कुठे आहात? इथले गणेश नाईक साहेब आपण मंत्री कुठे आहात? इथल्या आमदार मंदा म्हात्रे कुठे आहात? संदीप नाईक कुठे आहेत आणि संजीव नाईक कुठे आहेत? सभागृहामध्ये बडबड करणारे सागर नाईक कुठे आहेत? याच्यापैकी एकही नेता आज रस्त्यावर नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कालपासून ह्या दोन्ही घटनेचा पाठपुरावा करते. आमचे निलेश बाणखेले उपशहर अध्यक्ष यांनी आज सकाळी ऐरोली हॉस्पिटल येथे जाब विचारला आणि आज आम्ही आयुक्तांना जाब विचारायला आलो. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी अशा अनेक घटना घडत असल्या तरी याच्यावरती कुठलीच कारवाई ना आयुक्त करता येत ना यातल्या सत्ताधारी भाजपाकडून केली जात आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.